श्रीराम मित्र मैत्रीण तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत आता विविध पदांची पदभरती निघालेली आहे। यामध्ये अंगणवाडी कार्यकर्ता, अंगणवाडी हेल्पर, अंगणवाडी पर्यवेक्षक आणि आशा सहयोगिनीची हे पदभरती असणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरातीची माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्ही अजूनपर्यंत केंद्रीय विद्यालय संघटना अंतर्गत 9000+ ज्या वेकेन्सीज निघलेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओचा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। यामध्ये कोण कोण आवेदन करू शकतो तर बघा, यामध्ये भारतातील कोणताही व्यक्ती येथे अप्लाय करू शकतो, मेल फिमेल दोन्ही सुद्धा, कारण की ही पूर्ण ऑल ओव्हर इंडिया भरती असणार आहे। तर बघा, आता तुमचं जॉब लोकेशन सुद्धा हे ऑल ओव्हर इंडिया असणार आहे। एज लिमिट बघा, 18 ते 35 वर्ष असणार आहे जनरल करता। ओबीसी करता हे 18 ते 38 वर्ष असणार आहे, कारण की त्यांना 3 वर्षाचा कन्सेशन भेटतो। त्यानंतर SC ST साठी हा 18 ते 40 वर्ष असणार आहे। त्यानंतर बघूयात की अर्ज शुल्क किती असणार आहे। जनरल, OBC, EWES यांच्यासाठी 250 ही अर्ज फी असणार आहे। SC ST साठी व अनाथ यांच्यासाठी ही 100 रुपये फक्त अर्ज फी असणार आहे। त्यानंतर बघूयात की आता तुमचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे। तर सर्वप्रथम तुमचा एक्झाम पॅटर्न हा 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे। यामध्ये तुम्हाला परीक्षेचा वेळ हा 2 तास असणार आहे। यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत। यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, रिझनिंग, हिंदी आणि इंग्रजी व बाल विकास व पोषण यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। तर बघूयात की आता कोणत्या पदासाठी तुम्हाला किती शिक्षण हवंय। तर अंगणवाडी कार्यकर्ता या पदाकरता तुम्हाला 10वी पास असणे आवश्यक असणार आहे। अंगणवाडी हेल्पर याकरता फक्त 5वी पास असणे आवश्यक असणार आहे। अंगणवाडी पर्यवेक्षक याकरता 12वी पास असणे आवश्यक असणार आहे। आशा सहयोगिनी या पदाकरता तुम्हाला फक्त 8वी पास असणे आवश्यक असणार आहे। बघा, तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे। आता अंगणवाडी कार्यकर्ता या पदाकरता तुम्हाला 15,500 सॅलरी भेटणार आहे। अंगणवाडी हेल्पर या पदाकरता 12,500 तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। अंगणवाडी पर्यवेक्षक या पदाकरता 25,200 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। आशा सहयोगिनी या पदाकरता तुम्हाला प्रति महिना 13,600 सॅलरी भेटणार आहे। आता बघत की कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेटमध्ये जे ऑल ओव्हर इंडिया चालतं ते वालं कास्ट सर्टिफिकेट, फक्त महाराष्ट्राचं कास्ट सर्टिफिकेट वेगळं राहतं आणि ऑल ओव्हर इंडियावालं वेगळं राहतं, मग तुम्हाला ते सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, जे कोणी पण अंगणवाडी हेल्पर करता अप्लाय करणार आहेत त्यांच्याकडे 5वी पास जे आपलं मार्कशीट असतं ते असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर आशा सहयोगिनीसाठी सुद्धा 8वीचं असणे आवश्यक असणार आहे। हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहेत। तर बघूयात की आता तुमचं सिलेबस काय असणार आहे। तर सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, सरकारने ज्या नवीन योजना काढल्या त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यानंतर करंट अफेअर्स सुद्धा असणार आहे। रिझनिंगमध्ये नंबर सिरीज, कोडिंग, डिकोडिंग हे तुम्हाला विषय असणार आहेत। हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्याकरण। त्यानंतर बाल विकास व पोषण यामध्ये तुम्हाला कुपोषणाबद्दल विचारले जाणार आहेत, ज्यामध्ये तांत्रिक विषयामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहेत। त्यानंतर बघूयात की आता कोणत्या पोस्टसाठी किती रिक्त जागा आहेत। तर सर्वप्रथम अंगणवाडी कार्यकर्ता या पदाकरता 13,681 पदे रिक्त आहेत। अंगणवाडी हेल्पर या पदाकरता 8,383 जागा रिक्त आहेत। अंगणवाडी पर्यवेक्षक या पदाकरता 10,428 जागा रिक्त आहेत। आशा सहयोगिनी या पदाकरता 8,952 जागा रिक्त आहेत। जे कोणी पण या पदासाठी पात्र असणार त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।